सकाळी कामाला चाललो होतो आणि रस्त्यात ऍक्सिडेंट झालता आणि गाडीतनं ही सगळी पोती खाली पडली होती. मला उशीर झालता म्हणून चालू गाडीवरच बघितलं आणि पोचलो एकदाच कारखान्यात आणि आपल्याला नट कट करायचं काम होतं म्हणून मग चालू केला सिलेंडर आणि कटर पेटवून चालू केली नट कट करायला. तेवढ्यात गॅसच संपला आणि जवळ भरलेला सिलेंडर एक पण नव्हता. सगळे रिकामे सिलेंडर होते. मग सगळे वेल्डर मिळून चालू केलं रिकामे सिलेंडर ट्रॅक्टर मध्ये भरायला. रिकामे सिलेंडर पण भरपूर होते म्हणून ट्रॅक्टरच मागवला होता, कारण एवढे सगळे सिलेंडर ढकलत न्यायचे म्हणजे बराच वेळ लागला असता. मग भरले एकदा सगळे सिलेंडर ट्रॅक्टर मध्ये आणि निघालो ट्रॅक्टर घेऊन स्टोअरला. आणि आम्ही सगळे वेल्डर पण बसलो ट्रॅक्टर मध्ये, कारण तिथं जाऊन अनेक हे रिकामे सिलेंडर खाली उतरायचे होते आणि भरलेले सिलेंडर अनेक ट्रॅक्टर मध्ये भरायचे होते. पटापट रिकामे सिलेंडर ट्रॅक्टर मधनं खाली टाकली, भरलेले सिलेंडर ट्रॅक्टर मध्ये भरून घेतले आणि सगळे सिलेंडर कामाच्या ठिकाणी उतरून घेतले आणि गॅस जोडून चालू केलं आपल्याला राहिलेलं कटिंगचं काम. आणि इकडे बाकीचे कार्यकर्ते पण कटिंगच करत होते. दिवसभरात फक्त एकच चटई कट करायची होत्या. आपलं पण आज एक चटई कट करायचं काम झालं होतं. तेवढे सगळे चटई कट करायचं होईपर्यंत 5:30 वाजले होत्या. पटापट हातपाय धुवून कपडे बदलून घेतले, निघालो घरी जायला. घरी येताना सकाळी पलटी झालेला टँकर अजून इथंच होता आणि पडलेली पोती दुसऱ्या ट्रक मध्ये भरायला चालू होती. मग तुम्ही बी जाता जाता आपल्या चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.